नमस्कार मित्रांनो, आपण आयुष्यात अनेकदा म्हणतो माझं नशीबच खराब आहे किंवा माझ्यासोबतच असं का होतं. पण कधी आपण आपल्या कर्माचा विचार केलाय का? गौतम बुद्ध म्हणतात की तुमचे विचार तुमचे शब्द बनतात, तुमचे शब्द तुमची कृती बनतात आणि तुमची कृती म्हणजे तुमचं कर्म बनतं. ही एखादी शिक्षा नाही, तर तो एक आरसा आहे जो आपल्याला आपलंच प्रतिबिंब दाखवतो. कर्म म्हणजे फक्त मोठे चमत्कार किंवा दानधर्म नाही. तुम्ही एखाद्याशी कसं बोलता, संकटात कुणाला कशी मदत करता आणि कोणाच्या पाठीमागे काय बोलता, हे सगळं तुमच्या कर्मात मोजलं जातं. विज्ञानाचा नियम सांगतो, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. कर्माचंही तसंच आहे. तुम्ही विश्वाला जे द्याल तेच तुमच्याकडे 1000 पटीने परत येईल. जर तुम्ही आज कोणाचं मन दुखावलं असेल तर उद्या तुमचं मन दुखावलं जाण्याची तयारी ठेवा. पण जर तुम्ही आज कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं असेल तर कठीण काळात तुमच्यासाठी हजारो हात मदतीला उभे राहतील. अनेकदा आपल्याला वाटतं की वाईट वागणाऱ्या लोकांचं तर चांगलं चाललंय, पण लक्षात ठेवा, कर्माची चक्की उशिरा फिरते पण ती खूप बारीक दळते. निसर्गाच्या न्यायालयात कधीही अन्याय होत नाही. वेळ प्रत्येकाची येते. तुमचं आजचं आयुष्य हे तुमच्या कालच्या कर्माचं फळ आहे आणि तुमचं उद्याचं भविष्य हे आज तुम्ही करत असलेल्या कर्मावर अवलंबून आहे. त्यामुळे नशिबाला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर आणि कर्मावर लक्ष द्या. शेवटी एवढंच सांगेन, पेराल तसं उगवेल. चांगलं कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, कारण योग्य वेळ आली की फळ मिळणारच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तुमचे विचार कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.